बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। कानपूर देहात जिल्हा सत्र न्यायालयाने एक निवृत्त न्यायाधीशाच्या मुलांना दोषी ठरवत जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशाचे आणि त्यांच्या पत्नीचेही नाव होते। 2007 मध्ये हत्या प्रकरणी बुधवारी 14 मे न्यायालयाने हा निकाल दिला। सेवानिवृत्त न्यायाधीश शिवबरन सिंग यांच्यासह कुटुंबातील 5 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला होता। मागील आठवड्यात न्यायालयाने शिवबरन सिंह याची पत्नी नीलम देवी आणि 2 मुले जयवर्धन सिंह आणि यशोवर्धन सिंह आणि जयवर्धनची पत्नी शीलू सिंह यांना दोषी ठरवले। न्यायालयाने शिक्षेचे निकाल राखून ठेवला होता। बुधवारी हा निकाल सुनावण्यात आला। सेवानिवृत्त न्यायाधीश शिवबरन सिंह यांची पत्नी नीलम देवी यांचेही या प्रकरणात होते। त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला होता, पण 2017 मध्ये त्यांचे निधन झाले, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विवेक कुमार त्रिपाठी यांनी सांगितले। निकाल देण्यापूर्वी आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टासमोर हजर झाले होते। त्यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपाची शिक्षा सुनावली। त्रिपाठी यांनी सांगितले की एप्रिल 2007 मध्ये 5 जणांविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला होता। निवृत्त न्यायाधीश शिवबरन सिंह, त्यांची पत्नी नीलम देवी, त्यांचे 2 मुले आणि सून यांची नावे एफआयआर मध्ये होती। जमिनीच्या वादातून त्यांचे नातेवाईक वीरेंद्र सिंह यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या मुलाला जखमी केले होते। बेहटा बुजुर्गा येथील जमिनीच्या वादातून केलेल्या या हल्ल्यात वीरेंद्र यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।